सुप्रभातम छात्राः नमो नमः. गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आजपासून आपण सगळेजण ग्रामरच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तर ग्रामरमध्ये तुम्हाला परीक्षेला संख्या, त्याच्यानंतर चित्र जी आहेत चित्रपदकोश याच्यापैकी चित्रांची नावं ओळखणं हा पहिला प्रश्न आपल्या ग्रामरच्या भागामध्ये विचारला जातो. त्याचबरोबर नामं, सर्वनामं, लकारः म्हणजे लट लकारः, लंकारः, लोट लकारः असे लकारातले प्रकार आपण यामध्ये बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आपल्या ग्रामरमधल्या व्याकरण विभागातल्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे संख्या हा. इथे तुम्हाला 1 ते 100 अंक पुस्तकामध्ये दिलेले आहेत. यू हॅव बीन गिवन 1 till 100 numbers. Numbers will be given to you. फॉर एक्झाम्पल न्यूमरिकल नंबर्स विल बी गिवन टू यू. त्याचे तुम्हाला शब्दांमध्ये लिहायचे किंवा तुम्हाला शब्दांमध्ये काही अंक दिले असतील जे तुम्हाला आकडे त्याचे लिहायचे आहेत. तर 1 ते 100 अंक तुमचे पाठ असायला हवेत, जे आपण आता एकदा पुन्हा त्याची रिव्हिजन किंवा आपण उजळणी करणार आहोत. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 9, 7, 8, 9, 10. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 किंवा 19लाच 19 असं म्हटलं तरी चालेल. 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. 29 is also called as 39, 30. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39. 39 is also called as 39 or 39, 40. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 किंवा त्याला 49 सुद्धा म्हटलं जातं आणि 50, 50. हे शब्द आपल्याला नियमित वाचायचे आहेत, कारण तुम्हाला 10वीला सुद्धा याच्यावरती आधारित प्रश्न विचारला जातो. अंक दिला जाईल तो अक्षरात लिहायचा आहे किंवा शब्द दिला जाईल तो अंकात लिहायचा आहे. 51 पासून पुढे सुरू करूया. 51 इज ऑल्सो कॉल्ड एज 150, 250, 350, 450, 550, 650, 750, 850, 950 किंवा याला 69 असं सुद्धा म्हटलं जातं. आणि पुढे आहे 60. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 त्यालाच म्हटलं जातं 69. आणि पुढे आहे 70. 71ला आपण म्हणतो 1 द्विसप्ततिः, 3 चतुस्सप्ततिः, 5 6 7 8 9 79 किंवा त्याला म्हटलं जातं 80. 81, 82, 83, 84, 85, 86, 87,
अष्टाशीतिः, नवाशीतिः किंवा 89 एकोणनव्वदला एकोणनवतिः असे म्हणतात. नवतिः, एकनवतिः, द्विनवतिः, त्रिनवतिः, चतुर्नवतिः, पंचनवतिः, षण्णवतिः, सप्तनवतिः, अष्टनवतिः, नवनवतिः किंवा 99 इज ऑल्सो कॉल्ड ॲज एकोणशतम आणि 100ला म्हणतात शतम. हे सगळे शब्द आपण एकदा तरी दररोज वाचायचे आहेत, कारण ह्या संख्या आपल्या पाठ असायला हव्यात. पुढे काही काही मोठ्या अंकांना जे शब्द वापरले जातात ते काही बघूया आपण. सहस्त्रम, 1000ला म्हटलं जातं सहस्त्रम. 10,000ला म्हटलं जातं अयूतम. 10,000ला म्हणतात अयूतम. 1,00,000ला म्हणतात लक्षम. 10,00,000ला म्हटलं जातं नियूतम आणि 1,00,00,000ला म्हटलं जातं कोटीही. तर ही काही आपली संख्यांची रूपं आहेत. याच्या पुढचा प्रश्न आपला ग्रामर मधला विचारला जातो, तो म्हणजे चित्रपदकोशः. म्हणजे चित्र, तुम्हाला चित्र दिली जातील परीक्षेमध्ये आणि त्या चित्रांना तुम्हाला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं हे लिहावं लागेल. तर दरवाजा म्हणजे द्वारम. दरवाजा, द्वारम, डोर. रंगवल्ली ही रांगोळी. रंगवल्ली, रांगोळीला काय म्हणतात संस्कृतमध्ये? रंगवल्ली. पुढे आहे पादकटाहा, पाय पुसणं किंवा डोअर मॅट, त्याला म्हणतात पादकटाहा. प्रधान कक्षः म्हणजे हॉल जो आहे, लिव्हिंग रूम, आपल्या घरातली लिव्हिंग रूम इज कॉल्ड ॲज प्रधान कक्षः. पडदे किंवा कर्टन्स, त्याला काय म्हटलं जातं? जवनिका. पडदे किंवा कर्टन्स, जवनिका. पलंग, पलंगाला किंवा बेडला म्हटलं जातं पर्यंकः. गादी, गादीला म्हणतात तल्पः. मॅट्रेस इज कॉल्ड ॲज तल्पः. उशी, उशीला काय म्हणतात? उपधानम. उशीला म्हणतात उपधानम. पिलो, पिलो इज कॉल्ड ॲज उपधानम. पांघरुण जे आपण घेतो त्याला म्हणतात आच्छादकम. कवरलेट, कवरलेट इज कॉल्ड ॲज आच्छादकम. समीकरः, इस्त्री, इस्त्रीला काय म्हटलं जातं? समीकरः. पुढे आहे वॉशिंग मशीन दिलेलं आहे, त्याला म्हणतात क्षालन यंत्रम. वॉशिंग मशीनला काय म्हणतात? क्षालन यंत्रम. कपडे धुवायचं जे यंत्र असतं त्याला म्हटलं जातं क्षालन यंत्रम. पुष्पाधानी, वाज किंवा फ्लॉवर पॉट इज कॉल्ड ॲज पुष्पाधानी. पाकशाला, आता काही स्वयंपाकघरातल्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. स्वयंपाकघर किंवा किचन त्याला म्हणतात पाकशाला. स्वयंपाकघर किंवा किचन, स्वयंपाकखोली याला म्हणतात पाकशाला. पुढे आहे भोजनपीठम. डायनिंग टेबल, डायनिंग टेबलला काय म्हणतात? भोजनपीठम. वायू चुल्ली ही गॅस, गॅसला काय म्हटलं जातं? वायू. गॅस स्टोव्हला म्हटलं जातं वायू चुल्ली ही. एखादं भांड और युटेन्सिल इज कॉल्ड ॲज पात्रम. एखाद्या भांड्याला किंवा युटेन्सिलला म्हणतात पात्रम. पुढे आहे दर्वी म्हणजे डाव. सर्विंग स्पून इज कॉल्ड ॲज दर्वी. सर्विंग स्पूनला काय म्हणतात? दर्वी. पुढे आहे मिश्रकः, मिक्सर. मिक्सर जो आपण वापरतो काही दळायला वगैरे, तर त्याला म्हणतात मिश्रकः. हिंदीमध्ये, मराठीमध्ये आपण त्याला मिक्सर, इंग्रजीमध्ये आपण त्याला मिक्सर म्हणतो. एखादं ताट असेल तर त्याला ताटाला म्हटलं जातं प्लेट इज कॉल्ड ॲज स्थालिका. ताटाला किंवा प्लेटला काय म्हणतात? स्थालिका. वाटी, वाटीला म्हणतात कटाह. एखाद्या वाटीला काय म्हटलं जातं? कटाह. अ बाउल इज कॉल्ड ॲज कटाह. आता पुढे आपल्याला काही वृत्तयः, वृत्तयः म्हणजे काही वृत्ती, म्हणजेच काय तर ऑक्युपेशन्स फॉर लाईव्हलीहूड हॅव बीन गिवन. काही ऑक्युपेशन्स, काही व्यवसाय, काही व्यवसायांची नावं आपल्याला इथे दिलेली आहेत. ती लिहूयात, बघूया. दंतवैद्य, हा डेंटिस्ट. दंतवैद्याला काय म्हणतात? डेंटिस्ट.
परिचारिका, नर्स, नर्सला काय म्हणतात? परिचारिका. वैमानिकः, पायलट, पायलटला काय म्हणतात? वैमानिकः. अंतराळवीरः, अंतराळवीर, ॲस्ट्रॉनॉट इज कॉल्ड ॲज अंतराळवीरः. पुढे आहे वैज्ञानिकः, वैज्ञानिकः, सायंटिस्ट इज कॉल्ड ॲज वैज्ञानिकः. आरक्षकः, पोलीस, पोलिसांना काय म्हणतात? आरक्षकः, जे रक्षण करतात, आरक्षकः. तक्षकः, कार्पेंटर इज कॉल्ड ॲज तक्षकः, म्हणजे सुताराला संस्कृतमध्ये म्हणतात तक्षकः. कुंभकारः, कुंभार, पॉटर, त्याला काय म्हणतात? कुंभकारः. भारवाहः, जो भार वाहतो किंवा ओझी वाहतो, कुली, त्याला म्हणतात भारवाहः. कोळी, याच्या पुढे म्हटले जो मासेमारी करतो त्याला म्हणतात धीवरः, किंवा फिशरमॅन इज कॉल्ड ॲज धीवरः इन संस्कृत. फिशरमॅन इज कॉल्ड ॲज धीवरः. आपणिकः, ए शॉपकीपर इज कॉल्ड ॲज आपणिकः, दुकानदार, वस्तू विक्रेता, दुकानदार, त्याला म्हणतात आपणिकः. पुढे आहे सौचिकः, सौचिकः म्हणजे टेलर, टेलरला काय म्हणतात? सौचिकः. पुढे आहे तंतुवायः, तंतुवाय, वीवर, वीवर इज कॉल्ड ॲज तंतुवायः. विणकाम करणारा माणूस, त्याला म्हटलं जातं वीवरः, वीवर, तंतुवायः. अभियंता, इंजिनियर, इंजिनियर, त्याला संस्कृतमध्ये म्हणतात अभियंता, मराठीत सुद्धा त्याला अभियंताच म्हटलं जातं. पोस्टमन, त्याला संस्कृतमध्ये म्हणतात पत्रवाहकः, पोस्टमन याला संस्कृतमध्ये म्हणतो आपण पत्रवाहकः. यानचालिका, आता इथे एक महिला गाडी चालवताना दिसतेय, तिला म्हणतात यानचालिका. जर का तिथे एखादा पुरुष असता तर म्हटलं असतं यानचालकः. आता ही महिला आहे, महिला म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून तिथे वापरलं यानचालिका. पुढे आहे मालाकारः, माळी, माळ्याला काय म्हणतात? मालाकारः. गार्डनर, गार्डनर इज कॉल्ड ॲज मालाकारः. लेपकारः, लेपकारः म्हणजे मॅसन, गवंडी, गवंडीला म्हणतात लेपकारः, मॅसन. शिक्षकः म्हणजे अध्यापक, शिक्षकः टीचर. पाचकः, पाचकः म्हणजे जो जेवण बनवतो असा कुक, कुक, कुकला म्हणतात पाचकः. तर पुढे काही क्रियांची नावं दिलेली आहेत. आपल्याला एखादी क्रिया, त्याचं चित्र दिलं जाईल आणि ती नेमकी काय क्रिया आहे किंवा त्या क्रियेला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं, तो प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि त्या क्रियेचं नाव लिहायचं आहे. पहिलं आहे जुरुंभते म्हणजे यॉन्स, जांभई देणे, त्याला म्हणतात जुंभते, जुरुंभते. पुढे आहे कासते, कासते म्हणजे खोकणे, कप्स, ओके, कप्स, खोकणे, त्याला म्हणतात कासते. जिघ्रती, जिघ्रती एखाद्या वस्तूचा वास घेणे, स्मेल्स, जिघ्रती, स्मेल्स. पुढे आहे शृणोती, शृणोती ऐकते, हिअर्स किंवा ऐकतो, शृणोती ऐकतो. कृषती, शेतकरी जेव्हा शेतात काम करतो तेव्हा त्याला म्हणतात कृषती. निष्कासयती, एखादी वस्तू काढणे, टेक्स आउट, निष्कासयती, टेक्स आउट. मथती और मथनाती म्हणजे घुसळणे, और चर्न्स, सो दॅट लेडी इज चर्निंग, ती घुसळते, ताक घुसळते, दही घुसळते, तर त्याला म्हटलं जातं मथती किंवा मथनाती. शी चर्न्स. भिन्नती, ब्रिक्स, तो फोडतोय, त्याला म्हणणार भिन्नती. प्रक्षालयती, ती स्त्री आहे, महिला आहे, ती कपडे धुतीये, त्याला काय म्हणायचं? प्रक्षालयती, वॉशेश. निष्पीडयती, आता तो पिळतोय ते कपडे, निष्पीडयती किंवा व्रिंग्स, निष्पीडयती, त्याला काय म्हटलं जातं? निष्पीडयती. पुढे आहे घडी करून ठेवतोय, ओके, फोल्ड्स, घडी करून ठेवणे म्हणजे ही इज फोल्डिंग समथिंग, फोल्ड्स, सो पुटी करोती, फोल्ड्स म्हणजे पुटी करोती. सिव्यती, आता तो शिवतोय, तो किंवा ती शिवण्याचं काम करते, मग त्याला म्हणणार सिव्यती. पुढे आहे अभिनयती, एखाद्याचा अभिनय करणे, एखाद्या गोष्टीचा, किंवा
एखाद्या ठिकाणी अभिनय करून दाखवणे त्याला म्हणायचं अभिनयती किंवा ऍक्ट्स. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ऍक्ट्स, ऍक्ट. आणि इकडे काय म्हणणार अभिनयती. पुढे आहे आलिखती, ड्रॉज. ही इज ड्रॉइंग समथिंग ना, तो काहीतरी ड्रॉ करतोय किंवा रेखाटन करतोय म्हणून त्याला म्हणायचं आलिखती, ड्रॉज. दर्शयती, इथे एक मुलगा दुसऱ्या आपल्या मित्राला काहीतरी गोष्ट दाखवतोय, बहुतेक तो विमान दाखवतोय हे आपल्याला दिसतंय. तर एखादी गोष्ट दाखवणे म्हणजे एखादी गोष्ट कुठे आहे ते सांगणे, त्याला म्हणतात दर्शयती. पुढे आहे खनती, खणणे. डिग्स, खनती, खणणे. पुढे अवसर्पयती, अवसर्पयती स्लाइड्स. तो घसरत घसरत पुढे जातोय त्याला म्हणतात अवसर्पयती, अवसर्पती, स्लाइड्स. हे दोरीच्या उड्या मारणे त्याला म्हणतात उत्प्लवते, जम्प्स. तो जम्प करतोय, जम्प्स, उत्प्लवते. लंघते, हे क्रॉसेस, ही इज क्रॉसिंग दॅट रिव्हर ऑर वॉट, किंवा तसंच काही पाण्याचा ओघळ जो आहे तो तो क्रॉस करतोय किंवा ओलांडून जातो, तर ते ओलांडण्याला म्हणतात लंघते. आणि शेवटचा आहे टंकयती, टंकयती म्हणजे टाईप करतोय, तो काहीतरी टायपिंग करतोय म्हणून त्याला म्हणायचं टंकयती. ही इज टायपिंग समथिंग और ही और शी टायपिंग समथिंग म्हणून म्हणणार आपण टंकयती. पुढे आपण, जसं मी मगाशी म्हटलं, आपण सगळ्या ग्रामरच्या भागाची रिव्हिजन करत आहोत. तर पहिला प्रकार आहे वर्तमान काळातला लट लकार ज्याला म्हटलं जातं, आणि दुसरा जो भाग आहे तो आहे लोट लकार, लंग लकार. लंग लकार म्हणजे भूतकाळ. लट लकार वर्तमान काळ, लंग लकार भूतकाळ. जसं आपण गेल्या वर्षी केलेलं आहेच, धातू हे नेहमी परस्मैपद आणि आत्मनेपद अशा दोन भागामध्ये विभागले जातात. सो दीज वर्ब्स आर डिवायडेड इंटू टू पार्ट्स, परस्मैपदी, आत्मनेपदी. काही धातू आहेत हे परस्मैपदात येतात, तर काही धातू आत्मनेपदात येतात. आपण बघूया आता परस्मैपदात त्यांना कुठले प्रत्यय लावले जातात आणि आत्मनेपदात कुठले प्रत्यय लावले जातात. खरं तर आत्मनेपदातल्या धातूंना खूप कमी प्रत्यय आहेत. आत्मनेपदीत जे धातू आहेत असे खूप कमी धातू आहेत, त्या तुलनेत परस्मैपदातल्या धातूंची संख्या जास्त आहे. तर पहिला आपण बघूया प्रथम पुरुष. प्रथम पुरुष म्हणजे कोण, तर तिसरीच व्यक्ती जी आत्ता आपल्या समोर नाहीये. जर का पुल्लिंगी असेल तर त्याला काय म्हणूया आपण सहपुरुष. आणि त्याला वर्तमान काळात जर आपल्याला म्हणायचं असेल तर सहपुरुष गच्छति. कन्या, सा कन्या गच्छति, ती मुलगी जातीये, सा कन्या गच्छति. पुढे किंवा ते अपत्य नपुंसकलिंगी असेल तर तत् अपत्यम गच्छति. हे झालं एक वचनात. सहपुरुष गच्छति, सा कन्या गच्छति किंवा तत् अपत्यम गच्छति. आता जर आपण म्हटलं की तेच आत्मनेपदातलं एखादा धातू वापरून म्हटलं तर असेल सहपुरुषः रमते, कारण रम धातू हा आत्मनेपदातला आहे. सहपुरुषः रमते, सा कन्या रमते, तद अपत्यम रमते. आता सहपुरुषाचा जर आपण द्विवचन घेतलं, सह तौ ते, त्याप्रमाणे सहचं द्विवचन आलं तौ, पुरुषाचं द्विवचन आलं पुरुषौ, आणि गच्छती झालं गच्छतः, ती तहा अंती तह, म्हणून ते ती, इथे पहा ती तहा अंती असे प्रत्यय आले ना. तर एक वचनामध्ये आपण म्हटलं सहपुरुषः, त्याचं द्विवचन होईल तौ पुरुषौ, बहुवचन होईल ते पुरुषाः. सा कन्या, तर सा कन्या म्हणजे ती एकटी मुलगी, दोघी मुली असताना म्हणणार ते कन्ये, आणि भरपूर मुली असताना म्हणणार ताहा कन्याः. पुढे तद अपत्यम, द्विवचनामध्ये म्हणूया ते अपत्ये, तत् ते तानी. तद अपत्यम ते अपत्ये, तानी अपत्यानी, त्याला काय म्हणायचं तानी अपत्यानी. परस्मैपदामध्ये तो प्रत्यय आहे गच्छति, सहपुरुषः गच्छति, तौ पुरुषः पुरुषौ गच्छतः, आणि ते पुरुषः गच्छन्ति. पुढे सा कन्या, सा कन्या गच्छति,
ते कन्ये गच्छतः आणि तानी ताहा कन्याः गच्छन्ति. बहुवचनात आलं ताहा कन्याः गच्छन्ति. पुढे जर आपल्याला म्हणायचं असेल नपुंसकलिंगात तद अपत्यम गच्छति, ते अपत्ये गच्छतः आणि तानी अपत्यानी गच्छन्ति. हे झालं परस्मैपदातले काही धातू. जर का आपण आत्मनेपदातलं वापरत असू तर काय येईल? सह पुरुषः रमते, तौ पुरुषौ रमेते आणि ते पुरुषः रमन्ते. हे झालं उलट लकार वर्तमानकाळ. जर का आपण तेच आता मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषात म्हणणार असू तर काय म्हणता येईल? मध्यम पुरुष त्वम गच्छसी, सी थह थ, त्वम त्वमचं द्विवचन येतं युवाम, बहुवचन येतं युयम. त्वम युवाम युयम, त्वम युवाम युयम. त्यानुसार त्याचे प्रत्यय सुद्धा बदलतील. गच्छसी, गच्छतः, गच्छथ, त्वम गच्छसी, युवाम गच्छतः, युयम गच्छथ. आणि जर का धातू आत्मनेपदात असेल तर त्वम रमसे, युवाम रमेथे आणि युयम रमध्वे. हे आत्मनेपदातल्या धातूंसाठी रम धातूसाठी येणार आत्मनेपदी प्रत्यय. बऱ्याचदा आपण परस्मैपदी प्रत्ययच वापरतो. काही कमी धातू आहेत की जे आत्मनेपदात येतात. आता उत्तम पुरुष म्हणजे आपण स्वतः. जेव्हा आपण स्वतः असू तेव्हा आपल्याला प्रत्यय वापरायचे. मी वहा महा, मग अहम गच्छामी. अहमचं द्विवचन येतं आवाम, आवाम गच्छावह. आणि बहुवचन येतं अहम आवाम वयम. वयम बहुवचन आहे त्याचं येणार मी वहा महाप्रमाणे वयम गच्छामः. हे सगळे प्रकार आपण आठवीत केलेले आहेत. हेच परत आपण इथे जरा त्याची उजळणी करतोय. मग अहम रमे, आवाम रमावहे, वयम रमामहे. हे झालं परस्मैपदी. आत्मनेपदीमध्ये आपण कसं म्हणू? रमते रमेते रमन्ते, रमसे रमेथे रमध्वे, रमे रमावहे रमामहे. आता पुढे बघूया लंग लकार म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये परत दोन प्रकार आहेत, परस्मैपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी प्रत्यय. जसं इंग्रजीमध्ये आपण भूतकाळ दाखवताना धातूच्या नंतर ईडी लावतो तसंच संस्कृतमध्ये धातूच्या आधी अ लावला जातो भूतकाळ दर्शविण्यासाठी. मग कसं म्हणूया आपण? सहा पुरुषः अगच्छत किंवा सहा पुरुषः. आत्मनेपदी धातू असताना अरमत. आत्मनेपदातले प्रत्यय थोडेसे वेगळे आहेत. तौ पुरुषौ अगच्छताम, तौ पुरुषौ अरमेताम. पुढे आहे ते पुरुषः, बहुवचन केलं. ते पुरुषः अगच्छन्, ते पुरुषः अरमन्त. आता आत्मनेपदामध्ये जर लंग लकार म्हणजे भूतकाळाचे प्रत्यय असतील तर कसं म्हणणार? अरमतः. मध्यम पुरुष त्वम अगच्छः, युवाम अगच्छतम आणि युयम अगच्छत. डॅश तम त असे प्रत्यय आपण पाठ केलेत. इथे आत्मनेपदामध्ये थहा इथाम द्वम म्हणून त्वम अरमथः, युवाम अरमेथः आणि युयम अरमध्वम. उत्तम पुरुषांमध्ये अगच्छम, अगच्छाव, अगच्छाम, अहम अगच्छम, आवाम अगच्छाव, वयम अगच्छाम. त्याचं इथे काय होणार? अहम अरमेहे, आवाम अरमावही आणि वयम अरमामही. आता आपण काही अवकरण, अवगच्छत कारक आणि काही कारक विभक्तींचा अभ्यास करूया, उजळणी करूया. कर्ता. कर्ता वाक्यामध्ये जो क्रिया करणारा असतो त्याला कर्ता म्हणतात आणि कर्त्याची नेहमी प्रथमा विभक्ती असते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आशुतोषः गायती, रसिका खादती हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि यानम चलती हा पुल्लिंगी शब्द आहे. आशुतोषः गायती हा कर्ता आहे, स्त्रीलिंगी आहे. आशुतोषः गायती कर्ता आहे, पुल्लिंगी आहे, प्रथमा विभक्तीमध्येच येणार.
प्रथमा एकवचन आशुतोषा गायती. त्याप्रमाणे बालच लिहायचं असेल तर बालः लिखती. रसिका, आता रसिका जो शब्द आहे तो स्त्रीलिंगी आहे. रसिका खादती, रसिका खातीये. रीमा वदती, साधं वाक्य काय येईल? रीमा वदती. कारण स्त्रीलिंगी शब्दाला प्रथमा विभक्ती एकवचनात कुठलाही प्रत्यय लागत नाही. यानम चलती, यान चालतंय. पर्णम पतती. यानम नपुंसकलिंगी शब्द आहे. पर्णम पतती. पुढे आहे द्वितीया. द्वितीया ही विभक्ती नेहमी कर्मासाठी वापरली जाते. सुधांशुः मेघम काय बघतोय? काय नाही जर आपण वाक्यात प्रश्न विचारला तर आपल्याला वाक्यातलं कर्म सापडू शकतो. सुधांशुः मेघम पश्यती, सुधांशु मेघ बघतो. राजा डॅश आवयती, राजा सेवकांना बोलवते. मग काय येणार? राजा सेवकम आवयती, राजा सेवकम आवयती. पुढे करणम, एखाद्याने, तेव्हा तृतीय विभक्ती वापरली जाते. एखाद्याने किंवा एखाद्याच्या मदतीने, एखाद्याच्या सहकार्याने, सहाय्याने, तेव्हा तृतीय विभक्ती वापरली जाते. जसं अहम मुखेन वदामी, अहम मुखेन वदामी, मुख शब्दाची तृतीय विभक्ती आहे. एखाद्याने सोबत किंवा एखाद्याच्या मदतीने म्हणून. रक्षकः डॅश ताडयती, रक्षक मारतोय. कशाने मारतोय? दंडाने, म्हणजे काय? दंडेन. रक्षकः दंडेन ताडयती. पुढे आहे संप्रदानम, एखादी गोष्ट जेव्हा दिली जाते तेव्हा त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती वापरतात, त्याला म्हणतात संप्रदानम. जसं माता पुत्राय भोजनम परिवेशयती, आई मुलाला भोजन वाढतीये. कोणासाठी? मुलासाठी. एखाद्यासाठी असा सुद्धा अर्थ असेल तेव्हा, किंवा एखाद्याला एखादी गोष्ट दिली जात असेल तेव्हा सुद्धा चतुर्थी विभक्तीचा वापर केला जातो. माता पुत्राय भोजनम परिवेशयती. धनिकः डॅश धनम ददाती, धनिक कोणाला धन देतो? याचकाला, म्हणून याचकाय. धनिकः याचकाय धनम ददाती. पुढे म्हटले अपादानम, पंचमी, एखाद्या पासून अशा अर्थाचा जेव्हा शब्द असेल तेव्हा पंचमी विभक्तीचा वापर केला जातो. स्युत्यात वस्त्रम पतती, पिशवीतून वस्त्र पडते. असा वृक्षापासून फळ पडतंय, म्हणजे वृक्षात फलम पतती. किंवा आकाशातून पाणी पडतंय, आकाशात तोयम पतती. पंचमी विभक्ती अपादानम पंचमी. पुढे आहे अधिकरणम, सप्तमी विभक्ती. एखाद्यामध्ये किंवा एखाद्यावर असा जिथे अर्थ होतो तिथे सप्तमी विभक्तीचा वापर केला जातो. छात्राः वर्गे उपविशन्ति, विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले आहेत. किंवा खग वृक्षावर, मग वर्गे प्रमाणे खगः वृक्षे कुजन्ति, वृक्षे. आणि किंवा नदीमध्ये, तर असं मत्स्यः नदीमध्ये, म्हणजेच काय? नद्या. मत्स्यः नद्या तरंती. षष्ठी विभक्ती ही न क्रियापद संबंधिनी अत सान कारक विभक्ती. षष्ठी विभक्ती हा क्रियापदांशीही संबंधित नाहीये, तसेच संबोधन सुद्धा, म्हणून तिथे कारक विभक्ती प्रत्यय नाही. बाकीचा आपण पुढच्या तासिकेला करूयात. थँक्यू.